नेक्स्ट क्लासेस मांगता है। तर तुम्हाला कुठल्या लँग्वेज कम्फर्टेबल आहे, मराठी का हिंदी? इंग्लिश मैम। तुम्ही कम्फर्टेबल आहे मॅम? मैम मराठी एंड इंग्लिश। मराठी आणि इंग्लिश? यस मैम। यस मैम इंग्लिश। ओके, तर मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये बोलणार. काही काही गोष्टचा मराठी अनुवाद नसणार इकडं, तर ते मी इंग्लिश मध्येच बोलणार. चालेल सगळ्यांना? यस मैम। यस मैम। चला आपण सुरू करू मग. तर आपल्या बायोलॉजीचा हा पहिला चॅप्टर आहे, हेरिडिटी. पाहणार व्हॉट इज हेरिडिटरी आणि व्हॉट इज इव्हॉल्युशन. तर तुम्हाला दोन पिक्चर दिसत आहे स्क्रीन मध्ये. तर एका फर्स्ट पिक्चर बघा, हेरिडिटरी म्हणजे काय. तुम्हाला तीन माणसे दिसत आहेत इकडे. एक आई आहे, एक बाबा आहे आणि एक त्यांचा बाळ आहे. तर बाळाला काही काही गोष्ट आईकडून भेटतं, काही काही गोष्ट बाबाकडून भेटतो. हे म्हणजे हे आहे हेरिडिटरी. म्हणजे जसं तुमचं आई बाबा आहे तेच जीन्स, तेच गुण आपल्यामध्ये आलंय, त्याला म्हणतोय हेरिडिटरी. कळलं हेरिडिटरी? यस मैम। की आपण आपल्या पॅरेंट्सला सिमिलॅरिटी असतो. आपला कॅरेक्टर आणि आमच्या पॅरेंट्सच्या कॅरेक्टर मध्ये काही काही सिमिलॅरिटीज, गोष्ट सिमिलर असतो, त्याला आपण म्हणतो हेरिडिटरी. इव्हॉल्युशन काय आहे? इव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला दिसतं एक केसावाला हाती आहे आणि एक आपल्याला आता दिसतो तसा हाती आहे. तर इव्हॉल्युशनला काय आहे, जेव्हा धरतीमध्ये पूर्ण ठिकाणी आईस होतं, तेव्हा बाल खूप खूप केसवाला हाती होतं. आणि आता धरती तिकडं पूर्ण आईस नाही आहे, धरतीच्या दुसऱ्या ठिकाणी दुसरं क्लायमेट आहे. तर हाती कसा आहे, बिना केसावाला. तर इव्हॉल्युशन मध्ये काय होतो, आपण ते पर्टिक्युलर ॲनिमल अडॅप्ट करतोय. वातावरण मुळे कसं चेंजेस आहे, वातावरणला कसं चेंज आहे तसं तो ॲनिमल अडॅप्ट करतो. केस काय करतो, गरमी देतो. आईस मध्ये जेव्हा आईस सगळ्या ठिकाणी आईस होतं तेव्हा हातीला गरमी पाहिजे होतं, तर त्याच्या बॉडीनी केस मधून कव्हर केलंय. आता त्याला तितकं केस पाहिजे नाही हातीला, तर तो बिना केसाचा आहे आता. कळलं? इव्हॉल्युशन हे आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे तो अडॅप्ट करतो आहे, वॉट एव्हर द सराउंडिंग इज देअर. अकॉर्डिंग टू द सराउंडिंग दे आर अडॅप्टिंग a particular character, a particular changes is happening in the body. Did you understand? यस मैम। यस मैम। यस मैम। यस मैम। हेरिडिटरी आणि इव्होल्युशन क्लिअर झालंय? यस मैम। यस मैम। यस मैम। मैम परत चला. सांगा। ओके, तर हेरिडिटरी म्हणजे काय? हेरिडिटरी इज लाईक दिस. तुमच्याकडे काही गोष्ट सिमिलर असणार बाबांकडे आणि काही गोष्ट सिमिलर असणार तुमच्या आईकडे. तुम्ही फर्स्ट पिक्चर पहा, तिकडे बाबा आहे आणि आई आहे. ते मुलाचा हाईट आईवर गेला आहे आणि मुलाचा केसाचा रंग आईवर गेला आहे. मुलाचा स्माइल बाबावर गेला आहे आणि डोळे बाबावर गेले, डोळेचे कलर. तुम्हाला हे दिसतंय पिक्चर मध्ये? गणेश? यस मैम। तो आहे तो आम्ही त्याला म्हणतो हेरिडिटरी. म्हणजे जे तुमचे गुण आई बाबाकडे होते ते तुम्हाला आले, तुम्हाला ट्रान्सफर झाले, याला म्हणतो आपण हेरिडिटरी. आणि दुसऱ्या बाजूला पिक्चर मध्ये इव्हॉल्युशन आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय?
तुमच्या वातावरण जो असेल तुमचं बॉडी तसं अडॅप्ट करून जाईल. तर तुम्हाला जेव्हा फुल अर्थ आईस मध्ये होतं, पूर्ण अर्थला मध्ये आईसच होतं, तेव्हा हाती आपल्याला केस होतं हातीचं वर, खूप केस होतं. हे केस काय करायचं, त्याला इन्सुलेट करायचं, त्याला गरमी द्यायचं. आता तो हाती चेंज झालाय, बिना केसाचा झालाय. का म्हणून धरतीमध्ये ते आईस नाहीये आता पूर्ण ठिकाणी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टेम्परेचर आहे, वेगवेगळे क्लायमेट आहे, म्हणून हातीला आता केस नाहीये अंगावर. याला म्हणताय इव्हॉल्युशन. म्हणजे तो अडॅप्ट करून जातोय आणि त्याचा बॉडीमध्ये चेंज होतोय अकॉर्डिंग टू देअर सराउंडिंग. समजलं गणेश? Yes, ma'am. पुढे जाऊ मग. हो ma'am. तर आपण इकडे पहिला बघणार आहे हेरिडिटरी. म्हणजे हेरिडिटरी हा टर्म आला कुठून, कोण शोध केला आहे, याचा आयडिया कुठून आला आहे. तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. इकडे काय केलंय डेफिनेशन मध्ये, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल कॅरेक्टर मध्ये तुम्ही कसं दिसताय, तुमचं कलर काय आहे, तुमचे उंची किती राहणार, तुमचं बहुतेक शेप कुठला असणार, डोळ्यांचं, नाकचं कुठला शेप असणार, हे सगळं बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहे. ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला जातो जीन्स मुले. आता आपण बघणार हे जीन्स काय आहे, हे जीन्स म्हणजे काय, हे जीन्स कुठं असतं, तर हे आपण पाहणार पुढे. So who is the father of this modern genetics? Is Gregor Mendel. तेजस, तुझे काय डाऊट आहे का, क्लिअर नाही आहे, तू काय बोलतोय तू? नाही मॅम, काही नाही. तर ग्रेगॉर मेंडेल हा एक फादर होता चर्च मध्ये. त्यांना वटाणे खूप आवडायचे, पीस, ग्रीन पीस आहे ना, त्याला खूप आवडायचे तो. तर तो एकदा त्यांनी खेती सुरू केली पीसचा, आणि त्यांनी बघितलं की काही पीस हिरवे आहे आणि काही पीस पिवळे आहे, काही पीस मोठे आहे आणि काही पीस छोटे आहे. तर त्याला प्रश्न पडला हे कसं होतोय. तर त्यांनी, जेव्हा त्याला माहित नव्हतं, हे जीन्स टर्म नव्हतंच, आपल्याला काहीच माहिती नव्हतं जीन्सचं. तर जेव्हा त्याला प्रश्न पडला आणि त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केले. म्हणजे एक ग्रीन हे फूल झाडाचा फूल त्या झाडाचा फूल मध्ये बदलून घेतलं, आणि काही खूप सारे एक्सपेरिमेंट केले. तर त्यांनी सगळं काही रेकॉर्ड केलं होतं. ते इन्फॉर्मेशन पुढे जाऊन ह्युगो डी व्हिरस त्यांनी सापडला, आणि त्यांनी त्याला माहित पडलं म्युटेशनल थिअरी. एव्हरी मेकार्टी अँड मेक्लॉइड त्यांना माहित पडलं डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. जेकॉब आणि मोनॉल्ड त्यांनी शोध काढलं प्रोटीन सिंथेसिसचं. म्हणजे ग्रेगॉर मेंडलला माहित पडलं काहीतरी टर्म आहे जो एका पॅरेंटून चाइल्डला जातोय, आणि दुसऱ्यांनी शोध केलं ते टर्म काय आहे. तर त्यांना माहित पडलं म्युटेशनल थिअरी. म्हणजे दोन वेगवेगळे फुलचे झाड एक केले तर आपल्याला तिसरा झाड भेटतो. म्हणजे आपल्याला व्हाईट रोज आणि रेड रोज चा मिक्स केला आपण ते स्टेम, तर आपल्याला जे रोज भेटणार तो पिंक असणार. असं त्याला म्हणतात म्युटेशनल थिअरी. एव्हरी मेकार्टी आणि मेक्लॉइडला माहित पडलं डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे पहिला त्यांना वाटलं की आरएनए असेल. आता आपण बघणार डीएनए आणि आरएनए काय आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, जस्ट फॉर रिमेंबरिंग इट, की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. आणि जेकॉब आणि मोनॉडनी
ते प्रोसेस का असतो, डीएनए कुठल्या प्रोसेस मध्ये असतो, का आपल्यामध्ये असतो तो डीएनए आणि काय काय करतो तो काम, हे शोध केलं. ते असतो प्रोटीन सिंथेसिस. हे 4 जणांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, एक्झाम मध्ये येऊ शकतो, हा इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार हे आरएनए आणि डीएनए काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, त्यांच्यामध्ये काय काय डिफरन्स असतो. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतो आहे फर्स्ट एक सेल आहे. तो सेल मध्ये न्यूक्लियस आहे आणि ते न्यूक्लियस मध्ये काही एक्स प्रकारचे स्ट्रक्चर दिसतोय. हे स्ट्रक्चर कसा बनलं आहे, त्याच्यामध्ये डीएनए आहे. डीएनए त्याच्यामध्ये वाइंड करून पॅक केलेलं जातं, त्याला आपण म्हणतो क्रोमोझोम. आणि हे क्रोमोझोम न्यूक्लियसचा आतमध्ये असतो. हे कळलं सगळ्यांना? हो टीचर. डीएनए कुठे असतो हे सगळ्यांना कळलं? वैष्णवी, गणेश, प्रीती? येस मॅम. Yes, ma'am. कळलं मॅम, कळलं. गुड. तर आपण ह्या डीएनए आणि आरएनए काय म्हणतो? न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड्स का म्हणतो आपण? म्हणून ते ऍसिडिक आहे फर्स्ट, आणि न्यूक्लियस मध्ये असतो तो, म्हणून आपण त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतो. तर पहिल्यांदा डीएनए चा फुल फॉर्म काय आहे? डीएनए चा फुल फॉर्म आहे डीऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. एक्झाम मध्ये स्वतः डीएनए नाही लिहायचं. पहिल्यांदा डीएनए चा फुल फॉर्म लिहायचं, मग तुम्ही डीएनए असं लिहू शकतो. एक्झाम मध्ये डायरेक्ट डीएनए आन्सर मध्ये असं नाही लिहायचं. तो डीएनए चा फुल फॉर्म आहे डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए कसं दिसतोय, आरएनए कसं दिसतोय, आपण ते पाहणार. डीएनएचं नाव डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड, आरएनएचं नाव राइबोज न्यूक्लिक ऍसिड. तर आपण याचं कॅरेक्टर बघणार फर्स्ट, डीएनए कसं दिसतो. तर कसं बनतोय हे डीएनए आणि आरएनए? त्याच्यामध्ये असतो पेंटोज शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजनस बेसेस. With three things DNA and RNA is made up of: phosphate group, pentose sugar and nitrogenous bases. Nitrogenous bases काय आहे? Nitrogenous bases are purines and pyrimidines. They are ring structure. So purines are double ring and pyrimidine are single ring. Purines are of two types, adenine and guanine. Pyrimidines are of three types, cytosine, thymine and uracil. Always it is a law, purines will get connected to pyrimidines. Like adenine will get connected to thymine only, and thymine will get connected with adenine. Guanine will get connected to cytosine, and cytosine will get connected to guanine. Uracil is only found in RNA. Uracil is not found in DNA. In DNA, we can find only thymine. In place of thymine, in RNA, uracil will be there. This you have to memorize. हे समजलं सगळ्यांना? तन्वी, वैष्णवी? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला नाही समजलं असं आहे? मी रिपीट करू. हे समजलं तर तुम्हाला डीएनएचे स्ट्रक्चर समजून जाईल.
हे नाही समजलं तर डीएनएचं स्ट्रक्चर नाही समजणार. ओके मॅम. सगळ्यांना समजले मॅम. समजलं सगळ्यांना? हो मॅम समजले. ओके. तर तुम्हाला डीएनएचा पिक्चर दिसतो आहे तुमच्या राईट मध्ये जे जे डीएनएच्या पिक्चर आहेत, डीएनए असंच दिसतो. तर डीएनए 2 स्ट्रँड असतात डीएनए ला. 2 स्ट्रँड म्हणजे हे तुम्हाला ग्रीन पाईप दिसतोय स्क्रीनवर. दुसरं पहिल्या पिक्चर मध्ये बघा, असं ग्रीन कलरचा पाईप दिसतोय आहे. तर तुम्ही हे कसं दिसतंय, लॅडर सारखं दिसतो आहे ना? काहीच नाही बोलत तुम्ही लोक. माझं थोडं नेट इश्यू येस मॅम दिसतंय. हो. तर हे लॅडर सारखं असतो. तर जे म्हणजे 2 दांडे असतात त्याला. हे 2 दांड्याला वाइंड करतात जेव्हा डीएनए असं बनतो. तर हे 2 दांड्यामध्ये काय काय असतो, हे 2 दांडे कशातून बनलेला असतो? फॉस्फेट आणि शुगर. आणि मध्ये त्यांचं जे तुम्हाला दिसत आहे ATGC असं, हे आहे नायट्रोजनस बेसेस. आर्डिनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वायनिन. सायटोसिनला C म्हणतात, ग्वायनिनला G म्हणतात, ॲडिनिनला A म्हणतात आणि थायमिनला T म्हणतात. ॲडिनिन आणि थायमिनच्या मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असते आणि सायटोसिन आणि ग्वायनिन मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असते. हे समजलं? तर ह्याचं नाव आहे डीएनए इज डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे 2 like 2 bamboo like structures will be there and they are winded. So it is known as double helix. Anti-parallel strands. Anti-parallel means at one side it will be 5' to 3'. At other side it will be 3' to 5'. So it is called as anti-parallel. Means one side it will, if it is 5' to 3', on the second hand it will be 3' to 5', means it will be opposite. Base pairing. Base pair means nitrogenous base means adenine, guanine, cytosine आणि थायमिन. समजलं हे? हॅलो तन्वी, समजलं? तुझा माईक ऑन आहे, काही डाऊट आहे का? नो मॅम, तो माईक चालूच राहिला आता. माईक जरा ऑफ करशील? थँक ओके यू. मॅम. हे सगळ्यांना समजलं डीएनएचं स्ट्रक्चर? येस मॅम समजलं. मला तुम्ही बोलू शकतो आता डीएनएचं स्ट्रक्चर? मला जरा समजवा आता डीएनएचं स्ट्रक्चर काय आहे. किती हेलिकल असतो डीएनए? डबल हेलिक्स. करेक्ट. डीएनएच्या डबल हेलिक्स आहे. ते बाहेरचं जे लॅडर सारखं जे बांबू सारखं पार्ट आहे ते कुठल्या पदार्थाने बनतो आहे? Means you can see in the first picture the green one or in the second picture the gray one. So how these both sides are made? They are made up of what? Three things. In DNA and RNA are made up of 3 things. What are that 3 things? 3 गोष्ट लागतं डीएनए आणि आरएनए बनवायला. ते 3 गोष्ट काय आहे? फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस. फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस. लक्षात राहील? मॅम. ज्योती, तन्वी, यस. लक्षात राहील हे?
राहील. राहुल मॅम. चला मला आता सांगा, नाही मॅम. ज्योती तुम्हाला काही नाही समजलं? ज्योती चव्हाण, तुमच्या स्क्रीन मध्ये हे सांगत होतो. काय? तुमचा आवाज क्लिअर नाही आहे. ज्योती, मॅम नेट कमी आहे त्याच्यामुळे तसं येतोय. तुमचा प्रश्न मला कळत नाहीये. तुम्ही टाईप करू शकतो का? काय प्रश्न आहे? तुमचा आवाज, काय प्रश्न नाही. ओके. तर मला सांगा, डीएनए चा फुल फॉर्म काय आहे? डायऑक्सो रायबोन्यूक्लिक ऍसिड. शाबाश. आरएनए चा? रायबोन्यूक्लिक ऍसिड. करेक्ट. डीएनए आणि आरएनए कुठल्या 3 पदार्थांनी बनलेले आहे? डीएनए आणि आरएनए कुठले 3 पदार्थांनी बनले आहे? फॉस्फेट एडिनाइन, ग्रुप. गुआनिन, थायमाइन, सायटोसाइन. गणेश, परत सांगा जरा, तुमचा आवाज इको होतोय. एडिनाइन, गुआनिन, थायमाइन, सायटोसाइन हे 4. हे तर नायट्रोजनस बेसिस आहे, तुम्ही हे करेक्ट सांगितलं. पण कुठल्या 3 आहेत? हे स्लाइड नाही आहे. हे स्लाइड वर प्रश्न नाही आहे. कुठल्या 3 पदार्थांनी डीएनए बनलेला आहे? फॉस्फेट ग्रुप. ज्योती, तन्वी, फॉस्फेट ग्रुप, पेंटोस शुगर आणि नायट्रोजनस बेसिस. पेंटोस शुगर काय? पेंट मीन्स 5 कार्बन शुगर. फॉस्फेट ग्रुप तुम्हाला माहिती आहे, फॉस्फेट. हे लक्षात राहील. येस मॅम. 2 Yes, मिनिट ma'am. टीचर, स्क्रीन अशीच राहू द्या. तर मी एकदा विचारते जेव्हा तुम्ही वाचून कोणी घ्या. नाही सांगत, तर मला कसं कळेल तुम्हाला समजलंय की नाही? चला मला सांगा आता मग, कुठल्या 3 पदार्थांनी डीएनए आणि आरएनए बनलेले आहे? शुगर, हो. पेंटोस शुगर. पेंटोस शुगर, हो. फॉस्फेट. करेक्ट. आणि तिसरं नाव बोलू केलं मॅडम. तन्वी सांग, तिसरं काय आहे? नायट्रोगस बेस. येस, नायट्रोजनस बेस. नायट्रोजनस बेस कुठल्या 2 प्रकारचे असतात? स्क्रीनवर लिहिलं आहे बघा, वाचा जरा. प्युरिन्स आणि पायरमायडिन. हा. तर कुठल्या 2 टाईपचे असतात नायट्रोजनस बेसेस? प्युरिन आणि पायरमायडिन. Yes. प्युरिनचा प्युरिन डबल रिंग असतो, पायरमायडिन सिंगल रिंग असतो. प्युरिनचा 2 प्रकार आहे पुन्हा, ऍडिनाइन आणि ग्वानाइन. ऍडिनाइनला आपण ए म्हणतो, ग्वानाइनला आपण जी म्हणतो. पायरमायडिनचा 3 प्रकार आहे, सायटोसिन सी, थायमिन टी. डीएनए मध्ये थायमिन असतो आणि आरएनए मध्ये युरॅसिल असतो, युरॅसिल यू. डीएनए मध्ये युरॅसिल नसतो आणि आरएनए मध्ये थायमिन नसतो. हे लक्षात ठेवायचं, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डीएनएचे स्ट्रक्चर समजवा मला. डीएनए किती हेलिक्स असतो डीएनए मध्ये? डबल हेलिक्स.
सांगा. 2. 2 करेक्ट. डबल हेलिकल, त्याला आपण डबल हेलिकल असं म्हणतो नाव. अच्छा, बेस Yes. पॅरिंगचा रूल सांगा DNA चा. ए समोर काय असणार? ॲडिनाईनचा जोडी कुठे बनतो? हु विल पेअर विथ ॲडिनाईन? स्क्रीनवर पहा आणि सांगा, मला बघून सांगा. ए समोर काय आहे? T. करेक्ट. टीला काय म्हणतो आपण? काय मॅम, काय विचारलं? थायमिन. हे सगळं नाव आहे ना, तुम्हाला बायहार्ट करावंच लागेल. ह्याचा मराठीमध्ये अनुवाद नाही, हिंदीमध्ये अनुवाद नाही. ॲडिनाईनला ॲडिनाईनच म्हणतात आपण, थायमिनला थायमिनच म्हणतात. तुम्हाला आता पहिल्यांदा ऐकलाय ना तुम्ही, तुम्हाला असं न्यू वाटणार, पण तुम्ही 1-2दा वाचून जाणार ना, तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर मी जेव्हा बोलते, जेव्हा तुम्ही पण तेव्हा बोला. माईक नका चालू करू, पण तुम्ही रिपीट करा तुमच्या मनात. ॲडिनाईन ए, थायमिन टी, सायटोसिन सी, ग्वायनिन जी असं म्हणून. तर ॲडिनाईन विल पेअर विथ मला उत्तर पाहिजे तुमच्याशी. Thymine. करेक्ट. ग्वायनिन विल पेअर विथ G will pair with what? C. करेक्ट. तर ए मध्ये किती हायड्रोजन, ए आणि टी मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असणार? 2. 2. जी आणि सी मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असणार? 3. 3. हे पिक्चर तुम्ही लक्षात ठेवा. ए मध्ये ए विल बाइंड विथ टी विथ 2 हायड्रोजन बॉन्ड. C and G will bind with each other with 3 hydrogen bonds. Correct? Yes. आता स्ट्रक्चर ऑफ RNA. RNA मध्ये किती हेलिक्स दिसतोय तुम्हाला? एकच आहे, एकच स्ट्रँड आहे. इकडे दुसरा स्ट्रँड नाही. आणि RNA मध्ये T नसतो, फक्त U असतो. U म्हणजे युरॅसिल. तर सगळं काही तुम्ही सेम लिहू शकतात RNA मध्ये, फक्त नायट्रोजनस बेसेसचं नाव AUGC असणार. ॲडिनाईन, युरॅसिल, सायटोसिन आणि ग्वानिन. समजलं? RNAचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड. समजलं सगळ्यांना? Yeah. Yes, ma'am. RNA 3 प्रकारचे असतात. mRNA, tRNA आणि rRNA. वैष्णवी, काय झालं? काय प्रश्न आहे का? काय करते ना? वैष्णवी, तुझा आवाज बरोबर नाही येत. तुझा आवाज बरोबर नाही येते. तू टाईप करू शकते का प्रश्न? हॅलो वैष्णवी, टाईप करू शकते का? काही प्रश्न असेल तर तुम्ही टाईप करा. तुमचे आवाज ना इको करतोय, मला प्रश्न कळत नाहीये तुमचं. मॅम, माझ्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, म्हणून जरा आवाज येत नाही तुमचा. ओके. आता येते ना आवाज? येस मॅम. अच्छा. तर RNA चा 3 प्रकार असतो. mRNA, tRNA आणि rRNA.
mRNA काय असतो? मेसेंजर RNA. tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. rRNA रायबोझोमल RNA. हे त्यांचं फुल फॉर्म आहे. तर mRNA कुठे असतो, tRNA कुठे असतो, rRNA कुठे असतो, आता आपल्याला कळणार जेव्हा त्यांचं प्रोसेसमध्ये ते कुठे कुठे असतो, त्यांचा उपयोग काय आहे हे आम्हाला आता कळणार आम्ही नेक्स्ट टॉपिक मध्ये. तर आता इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हे इम्पॉर्टंट Yes, आहे. ma'am. तुमच्या बोर्डचा एक्झाम आहे त्याचा फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. एकदा रिपीट करता का हे? RNA आणि DNA मध्ये आता हे डिफरन्स आहे. सगळ्यांना मी सांगते याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्हाला खूप मदत करणार एक्झाम मध्ये फास्ट रिव्हिजन साठी. काढलं की मला सांगा तुम्ही स्क्रीनशॉट. काढलं? काढलं. आता मला सांगा DNA चा फुल फॉर्म कोण सांगणार मला? रायबोन्यूक्लिक ऍसिड. शाबाश. RNA चा फुल फॉर्म? रायबोन्यूक्लिक ऍसिड. करेक्ट. DNA मध्ये किती स्ट्रँड असतो? काय मॅम? डबल स्टँड. करेक्ट. डबल स्टँड. RNA मध्ये? सिंगल स्टँड. करेक्ट. DNA आणि RNA कुठल्या 3 पदार्थांनी बनतो? फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन बेस. करेक्ट. शाबाश. DNA मध्ये कुठला नायट्रोजनस बेस असतो? नायट्रोजनस बेस म्हणजे ऍडिनिन, ग्वानिन, थायमिन, युरॅसिल. DNA मध्ये कुठला असतो? ऍडिनाइन, थायमाइन, सायटोसाइन, गुआनिन. शाबाश. युरॅसिल असतो का? नाही. युरॅसिल कुठे असतो? रायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये. करेक्ट. थायमिन तिकडे असतो का? नाही. करेक्ट. हे सगळ्यांना समजलं? हो मॅडम. चला मग पुढे. कुठला DNA आहे, कुठला RNA आहे? पहिला पिक्चर DNA आहे का दुसरा पिक्चर DNA आहे? फर्स्ट नंबर RNA, सेकंड नंबर DNA. पहिला RNA आणि दुसरा DNA. फर्स्ट RNA. अक्षरा फर्स्ट काय आहे? अक्षरा? RNA. करेक्ट. आणि दुसरं? DNA. करेक्ट. तर तुम्हाला सगळ्यांना समजून गेलं आहे. आणि हे कलरफुल लाईन्स आहे मध्ये, हे कलरफुल लाईन्सला आपण काय म्हणतो? मॅडम त्याच्यात ऍडिनाइन, गुआनिन, थायमाइन, सायटोसाइन येतात. हो. करेक्ट. शाबाश. आता आपल्याला DNA आणि RNA हे कुठल्या प्रोसेस मध्ये यूज होतो बॉडीमध्ये हे आपण बघणार. आपल्या बॉडीला प्रोटीन पाहिजे. काही प्रोटीन आपण खाऊ शकतो, पण काही प्रोटीन असं असतं ते आपल्याला खाऊ नाही शकत, ते बॉडीला बनवायला लागतो. तर बॉडी हा प्रोटीन कसा बनवतो, त्याच्या इन्फॉर्मेशन कुठे आहे बनवण्याचा, हे आपल्याला आता कळेल. तर हे सेंट्रल डॉग्मा म्हणतात आपण ह्याला, सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे हे सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय असतो? DNA पासून mRNA बनतो, mRNA पासून प्रोटीन बनतो. DNA पासून जेव्हा mRNA बनतो त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. mRNA पासून जेव्हा प्रोटीन बनतो त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. हे कळलं सगळ्यांना? प्रोटीन सिंथेसिस याला आपण सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो. हे टर्म तुम्हाला
लक्षात ठेवायचा आहे. सेंट्रल डॉग्मा. तुम्हाला ह्याच्यावर एक प्रश्नाचा क्वेश्चन पण येऊ शकतो. तर सेंट्रल डॉग्मा मध्ये काय आहे? डीएनए पासून एमआरएनए बनतो, एमआरएनए पासून प्रोटीन बनतो. जेव्हा डीएनए पासून एमआरएनए बनतो त्या प्रोसेसला आपण म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. जेव्हा एमआरएनए पासून प्रोटीन बनतो ते प्रोसेसला आपण म्हणतात ट्रान्सलेशन. सगळ्यांना कळलं? हॅलो मॅम. हो मॅम. आणि एक महत्वाचा गोष्ट दुसरा आहे, हे तुम्ही बघतात AUGGCA असं बघतात तुम्ही, हे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. हो टीचर दिसतंय. हे तीन शब्द मिळून एक कोडॉन बनवतात. त्याला आपण म्हणतो तीन शब्द असतो जेव्हा एक त्याला सोबत आपण कोडॉन म्हणतात. हे तीन शब्दाचा कोडॉन कसा प्रोटीन सिंथेसिस मध्ये यूज होणार आपण पाहणार ते. हे सगळ्यांना कळलं? यस. हो टीचर. AGC असं तीन मिळून एक कोडॉन बनतो. आता स्क्रीनवर पहा तुम्ही, हे ट्रान्सक्रिप्शन आहे. ट्रान्सक्रिप्शन 3 स्टेज मध्ये असतो. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे काय? जेव्हा सुरुवात होतो प्रोसेसचा. इलॉंगेशन म्हणजे काय? जेव्हा प्रोसेस कंटिन्यू मध्ये असतो, जेव्हा कंटिन्यू होत असतो प्रोसेस. टर्मिनेशन म्हणजे काय? जेव्हा प्रोसेस संपतो. इनिशिएशन. So in initiation, on a certain part of DNA, RNA polymerase will go and act. RNA polymerase काय आहे? एक एन्झाईम आहे, एक प्रोटीन आहे, तुम्ही असं म्हणू शकता. तर डीएनए मध्ये आणि डीएनए ला खोलायला सेकंड इलॉंगेशन डीएनए खुललेला आहे आणि डीएनए ला खोलतो आणि डीएनए मध्ये हे सगळे लाईट ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू दांडी काय आहे? ते नायट्रोजनस बेसेस आहे, ATGC. हे तो रीड करतोय. हे रीड करून एमआरएनए बनवतो. आता जेव्हा ते रीड करतो, एच्या ऑपोजिट टी येणार. एच्या ऑपोजिट काय येतो? कोण सांगणार मला? एच्या ऑपोजिट काय येतो नायट्रोजनस बेसिस मध्ये? ए विल पेअर विथ टी. करेक्ट. पण इथे आरएनए बनतो आहे, इथे टी असणार का? सांगा मला, इथे टी असणार का? टीच्या जागी काय असणार आरएनए ला? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे टीच्या जागी काय असतो? हा काय असतो टीच्या जागी? ए. काय आहे आरएनए मध्ये? काय लिहिलं आहे? AUGC. यू. तर जेव्हा तो रीड करतोय डीएनए ला, तेव्हा तो आरएनए कसं बनवतो? आरएनए मध्ये पण हे लाल कलरची दांडी बघताय तुम्ही, ते नायट्रोजनस बेसिस आहे. ते नायट्रोजनस बेसिस कसं करतो पॅर? एच्या समोर यू असतो आणि जी चा समोर सी असतो. तो इकडे AUGC असं पॅर बनवतो. डीएनए मध्ये त्याचा ऑपोजिट राहणार, आरएनए मध्ये तसंच काउंटर न्यूक्लिओसाइड असं बनवणार तो. समजलं?
कसं रीड करतो आहे, तर इनिशिएशन मध्ये RNA पॉलिमरेज जाऊन DNA ला चिटकतो आणि ते DNA ला खोलतो. DNA ला जेव्हा खोलतो तेव्हा तो RNA बनवतो. RNA मध्ये ते न्यूक्लिओटाइडला अरेंज करतो ऑपोजिट AUGC. जे टर्मिनेशन मध्ये ते प्रोसेस स्टॉप होतो आणि RNA निघतो मीन्स RNA विल रिलीज. हे समजलं सगळ्यांना ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन मध्ये 3 स्टेजेस आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन मध्ये RNA पॉलिमरेज जाऊन DNA ला चिटकणार आणि DNA ला खोलायचं काम करतो तो. इलॉंगेशन मध्ये RNA बनतो आणि टर्मिनेशन मध्ये RNA रिलीज होतो. समजलं? हो मॅम. हे बघा, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन कसं आहे, RNA आहे तो प्रोटीन मध्ये बनतो, त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. आणि तो कोण मदत करतो? रायबोझोम. कोण मदत करतो? रायबोझोम. DNA पासून RNA बनतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रोटीन. नाही, DNA पासून RNA बनतो. From DNA RNA is made and this process is called as वाचा जरा. DNA पासून RNA बनतो त्या प्रोसेसला काय म्हणतात आपण? स्क्रीनवर लिहिलं आहे. RNA पॉलिमरेज. येस मॅम. ते एन्झाईम आहे जो मदत करतोय ट्रान्सक्रिप्शन मध्ये. प्रोसेसचं नाव काय आहे? ट्रान्सक्रिप्शन. आणि मदत कोण करतो? RNA पॉलिमरेज. कळलं? आणि RNA पासून DNA बनतो, RNA पासून प्रोटीन बनतो. हे प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. काय म्हणतो? तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस कसं होणार मग? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. सगळ्यांनी बोला ट्रान्सलेशन. करेक्ट. करेक्ट. DNA तून RNA बनतो. फ्रॉम DNA तून RNA बनतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतो त्याला? सांगा. ट्रान्सक्रिप्शन. DNA टू RNA ट्रान्सक्रिप्शन. सगळ्यांनी सांगा हे. DNA टू RNA ट्रान्सक्रिप्शन. करेक्ट. RNA टू प्रोटीन ट्रान्सलेशन. RNA टू प्रोटीन ट्रान्सलेशन. करेक्ट. तर जेव्हा RNA टून प्रोटीन बनतो, जेव्हा कोण मदत करतो आपल्याला? रायबोझोम. हे रायबोझोम एक हे आहे, एक युनिट आहे सेलचा, तो आपल्याला मदत करतोय. आता माझ्या ट्रान्सलेशन साठी मी एक व्हिडिओ दाखवणार तुम्हाला, ते तुम्ही पाहून घ्या. एक मिनिट, व्हिडिओ एरर झालाय काही. मला 1 मिनिट द्या, मी व्हिडिओ स्टार्ट करून येते.